गपचूप गपचूप मका दुपते का नाही गप दुपते का नाही दुपते का नाही खरं सांग डोल्या दुपते नाही मका तर कसं करतंय नाही म्हणतोय बाय. गुड मॉर्निंग भावांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. आता सकाळच्या पर्यंत रेस्ट मी आता उठलो या आणि चल पेटवून तुला पाहिजे शेकत बसलो कारण बाहेर एकदम जबरदस्त थंडी पडली आहे. बाहेर लय एकदम गार लागतं या. हाताला आता म्हटलं असं चली पुढं येऊन बसलो, लय गार लागतं या. चली पुढं बसल्यावर बरं वाटतंय, मस्त वाटतंय शेकायला. दहावीचा म्हटलं मोठा लावला आहे मी शेकायला. सकाळच्या पर्यंत उन्हात बसायला आणि चली पुढे बसायला की वेगळीच मजा येते या. बरं वाटतंय उन्हात बसायला. मस्तपैकी आपलं शिकून झाल्या. आता भाऊच्या आंघोळ झाल्या, चहा ठेवू गरमागरम त्यांना प्यायला. आंघोळ झाल्यावर काय आपल्या चहाचे उकळे फुटले या. तर आता मग काढला व्हायचं मग नेऊन देऊ. मग ज्याला दूध नाही त्याच्यामुळं कानावला दिला मी त्याला खायला. हो होतं जाईल. हा असं बंद करू झाला उकायला आपला चहा. भाऊंचा चहा देऊ हो जरा. मी बी आता सकाळपर्यंत थोडासा चहा घेतो, ब्लॅक टी आपली थोडीशी. घरातनं उठून गारट्यात हाय असं तसंच बाहेर गेलो तर हातरून काढलं नाही काय ना तसंच हातरून काढायला लागेल आणि खोली मस्तपैकी जाळून घ्यायला लागेल. मस्तपैकी आपलं हातरून बितरून काढून रूम बिम स्वच्छ करून झाली. आता सगळ्यात पहिल्यांदा आंघोळ करतो म्हणजे फ्रेश वाटेल व्हायचं सकाळच्या पर्यंत. मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून तयार झाला मित्रांनो. अजून बी आत्ता 11 वाजल्या तरी पण आबा बी आला नाही तर मम्मी बी आले नाही, कोणाच आलं नाही. आणि त्यांनी दिला स्वयंपाक करून. आता तो जेवायचं कवा शेतात आबा मम्मी काय माहीत. ऊन जोरात लागतं त्याच्यामुळं हे बी आता सावलेलं बांधून झालं त्या फ्रीज झाल्यावर. आता जेवण करू, अजून सकाळचं जेवण केलं नाही काहीच नाही. आज जेवणाला 3 भाज्या आहेत त्या आणि बाजरीची भाकरी, आळूच्या वड्या, मेथीची भाजी आणि डाळीची भाजी पातळ. आज 3 भाज्या आहेत जेवणाला आणि बाजरीची भाकरी. जणजणीत जेवण व्हायला आज. एकदम मस्त जेवण झालं. भाजी थोडीशी तिखट होते पण ते अर्धी भाकरी जास्त खाल्ली. जेवण झालं मित्रांनो. एका मला डोकं बिकत जाम दुखायला लागलं त्याच्यामुळे थोडा वेळ मी इथं आराम केला. आता उठतात सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश होतो आधी. भाव बसल्या TV बघत. मग तशी TV चालू होते जेवताना बघत होतो तशी चालू राहिली. भाव ताई का वेळ बसली काय नाही. ताई इथं बसल्या ते हवेला आणि भाव तिथं खुर्चीवर बसल्या बघत येतात. आता सगळ्यापर्यंत फ्रेश होतो आधी म्हणजे बरं वाटतं फ्रेश झाले व्हायचं. मस्तपैकी फ्रेश होऊन तर तयार झालो मी. आता सचिनला गावाला फलटणा निघालो मी. गावात गाडीवर तर गावात न जाईल आता तिथून तर फलटणा जाणार आहे. त्यानं मला बोलावलं त्यांच्या बंगल्यावरती. असं तिकडे निघालो मी. एस टी स्टँडवर सगळ्या एसटी लागल्या. त्यांना आपली एसटी लागली ते बरं झालं लगेच जातं म्हणजे असं ना. तर आता आपण पण निघू लगेच. सचिनला फलटणमध्ये सोडून झालं मित्रांनो. आता स्टार्टिंगला पहिल्यांदाच मी गाडी आणली इकडे फलटणमध्ये. आतमध्ये चौकात नाही जात ना पहिल्यांदा. याच्या आधी मी चौकात गाडी चालवली नाही. सचिन दादाची गाडी तर बंगल्या लावली. आता अजून आव्हान मग मी आलं तिकडे नाही काय माहिती. मी आत्ताची घरी निघालो येत नाही चालत मधनं ते. पण आज महत्त्वाचं म्हणजे फलटणमध्ये चौकातनं पहिल्यांदा मी गाडी आणली. कारण मला आबा बी लावत नाही तर फलटणला आणि बाह्या बी लावत नाही त्याच्यामुळे मला काय गाडी नेऊन देत नाही ते. त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा सचिन दादावर गेलतो आणि येताना एकट्याने गाडी आणली. चौकात नाही राहत नाही सगळं पुले बिलेत होते तरी पण कडेकडे आणले तशीच गाड्या कसा आहेत ना ते त्यांना न दिसता तसंच. शर्ट वाला झालाय माझा त्याच्यामुळे मी शर्ट बदलला आता मित्रांनो. तो म्हणजे इथं बसलाय खाली गारव्याला उन्हात. आता कुठनं तरी बाहेर ना आलाय शिकार करून आणि इथं येऊन बसलाय. म्हणजे कोण बसले इथं काय बसले वरचे लगे खाली आले शिकार करून आलं. कुठनं त्याच्या पोटात दिसतंय शिकार आहे कसं फुगलं या त्याचं पोट. शिकार करून आलंय कुठनं जे तरी बसू दे त्याला म्हणजे शिकार केलंय त्यानं. भावांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तुमच्या सपोर्टची गरज आहे. मग कसं झोपते काय झोपते का लाडू खायला लागणार. लाडू तिला व्हायला माहिती खायला लाडू का बसायचं. मग झोपा नाही संध्याकाळची बी तू मग झोपते. मी 2-3 यात्रा बघितलं डले. खोटं बोलायचं नाही तो कसं करते खोटं बोलायचं नाही. गपचूप गपचूप मका दुपते का नाही गप दुपते का नाही दुपते का नाही खरं सांग कसं चिपळा लावता लगेच. खरं सांग म्हणलं काय खरं सांगलं
दुपते नाही मका तर कसं करताय नाही म्हणतोय बाय मी बघितलंय भावना ताईला मकाचे कंच देतात मित्रांनो थोडेफार दिखतो 2-4 नेऊन त्यांना टप्प्यात देऊ का वाणून टप्प्यात एवढं देऊ लय सोड ते थांब हा का भाऊ दुपती नाही मग खरं सांगतो दुपती नाही मग कुणाला सांगत नाही बाय नॉय सांगणार कुणाला सांगत नाही बाय हो हानी भावानं आता घरात आलेलं मला एक वेगळंच काहीतरी दिसलंय तर दाखवतो कसं दिसतंय ते तुम्ही बघा आता इथं शेडमध्ये काहीतरी पडलेलं तावा त्याला तर मी इथं आलोय बघायला तर हे दिसतंय मला उंदीर मोठा गावाकडच्या भाषा त्याला गोस म्हणतात याला यान मका घेऊन जातं खाता याला मका खायला एक नेतोय आहे का बियात वाटतंय त्याला बघायचं हे बघाय काय आहे तर जाता दिसलं घरात जाता आहे का इथं केळकर ह्या जाळ्याचा मेन अधिकारी काय तर मध्ये आहे आणि जाळ कसं दिसतंय कसं इंड असेल त्यानं खतरनाक मध्ये हो फुकडं तर तुटून आणि कायच होईना त्याला हात लावायला भ्या वाटतंय मला कारण ते येऊन आहे ते आतला स्पायडरमॅन येऊन हो कसं आहे कसं दिसतंय सगळं कसलं खतरनाक लय त्यानं हो असं है कसं येऊन त्यानं काय होतं तो वरडा आहे हां काय होतं वरडा आहे गे बस गप मस्त आपलं भाऊन मका कापून ठेवले तर शेजारच्या रानातली गुरांना घालायला त्यांना घातले आपल्या थोडीफार मका गाई आणला आबा मम्मी मी यायच्या आधी आलेलं तर घरी नाम बिम लावून आला मी सध्या सोडायला होतं ना तेव्हा तिकडं तुम्हाला नाम लावला आहे 8 दिवसापुरतं एवढं मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय गुड नाईट